हॅलो स्टुडंट्स. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये इंटरफेरन्स ऑफ टू वेव्स स्टार्ट करणार होतो, राईट. तर आपल्या सिलेबसमध्ये दोन ट्रॅव्हलिंग वेव्ह यांचं इंटरफेरन्स आहे, पण खूपच लिमिटेड केसमध्ये आहे. लिमिटेड इन द सेन्स, हे जे इंटरफेरन्स असणार आहे ते फक्त त्या दोन वेव्हसाठी आहे. द टू वेव्स आर ट्रॅव्हलिंग इन सेम डायरेक्शन. ओके, द ट्रॅव्हलिंग इन सेम डायरेक्शन है ना, त्याच्या इंटरफेरन्सबद्दल आपण फॉर्म्युले देतो. आणि त्या दोन वेव्हचं फ्रिक्वेन्सी पण सेम आहे, असं असेल तरच आपण त्याचे इक्वेशन्स पाहणार आहोत. ओके, मग आता आपल्याकडे दोन वेव्ह आहेत. समजा वन वेव्ह हॅज एम्प्लिट्यूड A1 इंटू साइन ओमेगा टी मायनस KX है ना, हे पहिलं इक्वेशन. आणि दुसरं आहे Y2 इज इक्वल टू A2 साइन ओमेगा टी मायनस KX. पण याच्यामध्ये एक अँगल आपण ऍड करतोय, हा असा. मिनिंग काय झाला बघा, ह्या दोन वेव्ह मध्ये सिमिलॅरिटीज काय आहेत? फ्रिक्वेन्सी इज सेम, K सेम आहे म्हणजे वेव्हलेंथ सेम आहे ना, पण एम्प्लिट्यूड वेगळे आहेत. अँड ह्याचा फेज कॉन्स्टंट 0 आहे. फेज कॉन्स्टंट 0 आहे, पण याचा नाही आहे. देर इज अ फेज कॉन्स्टंट है ना. सो देर इज अ फेज डिफरन्स. या दोघांमध्ये असणारा फेज डिफरन्स फाय झाला. फेज डिफरन्स इज फाय. ओके, आता जेव्हा या दोन वेव्ह तुम्ही एकाच स्ट्रिंग वरती सेटअप कराल ॲट द सेम टाइम, तेव्हा काय होतं, तुमची जी स्ट्रिंग आहे ती एका वेव्ह मुळे जी काही डिस्प्लेसमेंट होणार होती, जे काही शेप बनणार होता त्यानुसार नाही जात, किंवा दुसऱ्या वेव्ह मुळे जे काही होणार होतं त्यानुसार पण नाही जात. इट ॲक्च्युली गोज 1+2. म्हणजे पहिल्या वेव्ह मुळे जे काही होणार होतं आणि दुसऱ्या वेव्ह मुळे जे काही होणार होतं त्या दोघांचं रिझल्टंट क्रिएट केला जातो, आणि मग त्या स्ट्रिंगवरचे पार्टिकल्स डिस्प्लेस होतात. सो वी हॅव टू फाइंड आउट अ रिझल्टंट वेव्ह. रिझल्टंट वेव्ह जी असेल ह्या दोघांसाठी, ती समजा अशी असेल, y इज इक्वल टू A साइन, बघा ॲम्प्लिट्यूड बदललेला आहे. A1 A2चा ॲम्प्लिट्यूड आता A झालेला आहे रिझल्टंट मध्ये. फ्रिक्वेन्सी नाही बदलू शकत, ती तशीच आहे. वेव्हलेंथ पण बदलत नाही, ती पण तशीच आहे. पण इथं फेज अँगल बदलतो. काय दिलेलं आहे मी बघा, वेव्ह 1 आणि 2 मधला फेज डिफरन्स फाय होता, पण वेव्ह 1 आणि रिझल्टंट मधला फेज डिफरन्स बघा डेल आहे. इथं 0 होता, इथं प्लस डेल झालेला आहे. म्हणजे या दोघांमधला जो अँगलचा गॅप आहे तो आहे डेल. तोच गॅप इथं फाय होता, राईट. तर हे तुमचं रिझल्टंट वेव्ह असते. आता या रिझल्टंट वेव्ह मध्ये दोन गोष्टी अननोन आहेत. पहिली एम्प्लिट्यूड किती आणि हा डेल किती. बाकी हे जे ओमेगा आणि के आहे ते तर इथूनच आलेलं आहे. सो ह्यांचं काही फरक नाही पडत. दे वर ऑलरेडी नोन टू अस. आपल्याला फक्त हा ए आणि डेल काढायचा असतो. तर त्यासाठी एक मेथड आहे बघा कशी. आपण वेक्टरचा यूज करू शकतो. हे तुमचं पहिलं वेव्हचं ॲम्प्लिट्यूड A1 लिहिलं आपण, A1, आणि दुसऱ्या वेव्हचं ॲम्प्लिट्यूड आपण A2 जर लिहिलं असं. या दोघांमध्ये फेज अँगल किती होता, फाय. तर तो अँगल मी इथं दाखवतोय, हे असा फाय झाला. ओके, आता या दोघांचं रिझल्टंट कुठं जाईल, ते बघा हे असा इथं जाणार आहे. आणि तुमचं रिझल्टंट आपण एका वेगळ्या पेननी दाखवणार आहोत है ना. तुमचं रिझल्टंट जे आहे पॅरलोग्राम लॉ नुसार हा असा येईल है ना. तर हे जे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे ना, हे आहे तुमचं A, म्हणजे इथलं. समजतंय? दॅट इज द फर्स्ट थिंग. त्यानंतर हा जो डेल आहे तो कोण बनवलाय बघा, या रिझल्टंटनी पहिल्यासोबत बनवलेला अँगल, म्हणजे हा आहे तुमचा डेल. अशा पद्धतीने हे रिझल्टंट वेव्ह इंटरफेरन्स वगैरे दाखवता येतं. इंटरफेरन्स या वर्डवरती जर तुम्हाला डाऊट असेल, इट जस्ट मीन्स की दोन वेव्हचं मिक्स होणं म्हणजे इंटरफेरन्स. ओके, नथिंग एल्स, नथिंग न्यू इन देअर. आता थोडंसं आपण पुढे जाऊयात.
यांच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत आपल्याला. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए? तर वेक्टरमध्ये तुम्ही हे पाहिलेलंच आहे, रिझल्टंट वेक्टरचं अँप्लिट्यूड असतं अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स a1 a2 कॉस, या दोघांमधला फेज डिफरन्स फाय होता है ना. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द रिझल्टंट वेव्ह, रिझल्टंट अँप्लिट्यूड सॉरी. सो दिस इज फॉर्म्युला नंबर 1 जो की तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस फाय है ना. आणि अजून एक पार्ट आहे, तो वेक्टरमधूनच घेतोय मी ॲक्च्युली, लक्षात असेल तुमच्या. तर हा जो डेल अँगल आहे ना त्याची व्हॅल्यू काढण्यासाठी इथं टॅन डेलचा एक फॉर्म्युला असतो. तो कसा असतो बघा काढण्यासाठी, हे आपण जर असा हा ट्रायंगल पुढं पूर्ण केला है ना, इफ यू कंप्लीट दिस ट्रायंगल है ना अँड नेम इट, लेट सपोज दिस इज पॉइंट ओ, दिस इज पॉइंट पी, दिस इज पॉइंट क्यू है ना. तर इन ट्रायंगल ओ पी क्यू राईट अँगल ट्रायंगल आहे, हा टॅन डेल तुम्हाला दिसतोय, क्यू पी डिवाइड बाय ओ पी आहे. तर क्यू पी काय लिहिता येईल आपल्याला, ही जी वायर आहे बघा ही इथून इथपर्यंत, दॅट इज ॲक्च्युली A2 है ना, हे A2 आहे. आणि हा अँगल किती आहे बघा, हे हा जो अँगल होता फाय तोच अँगल इथं आहे फाय. तर क्यू पी इज अपोजिट टू फाय इन दिस स्मॉल ट्रायंगल. ह्या छोट्या ट्रायंगलमध्ये क्यू पी याच्या अपोजिट आहे ना. मग क्यू पीच्या जागी मी काय लिहू शकतो, A2 इथला हायपोटेनियस आहे, A2 साइन फाय आय कॅन राईट A2 साइन फाय डिवाइड बाय आय नीड OP. तर OP मध्ये बघा एवढा पार्ट म्हणजे A1 आहे प्लस एवढा छोटासा पार्ट म्हणजे A2 चा कॉस फाय येतो तो. सो लाईक दिस, हे झालं तुमचं टॅन डेल. समजतं. तर अशा पद्धतीनं हे रिझल्टंट वेक्टर वगैरे तुम्हाला काढता येतो. त्याच पद्धतीनं हे रिझल्टंट अँप्लिट्यूड आणि त्याचा फेज अँगल डेल काढता येतो. आता याच्यामध्ये जे प्रश्न बनतात ते काय बनतात की हे जे रिझल्टंट अँप्लिट्यूड आहे, हे रिझल्टंट अँप्लिट्यूड, लेट मी राईट इट हिअर, रिझल्टंट अँप्लिट्यूड जे आहे ह्याच्या मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू काय बनतील, ह्याचं मॅक्सिमम काय असेल, ह्याचं मॅक्सिमम काय असेल, दोन वेक्टरचं रिझल्टंट मॅक्सिमम किती येतं, हा पहिला वेक्टर A1 हा दुसरा वेक्टर A2, ह्या दोघांमध्ये तुम्ही हवा तसा अँगल ठेवू शकता राईट. बट वेन दे आर ॲट 0 डिग्री अँगल ओनली देन द रिझल्टंट इज मॅक्सिमम आणि त्याची व्हॅल्यू असते A1 प्लस A2 राईट. हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. किती फेजला, 0 डिग्रीला करेक्ट. आणि मिनिमम ॲम्प्लिट्यूड किती येतं, मिनिमम येतं ह्याच दोघांचं मायनस. आणि हे कधी होतं, जेव्हा फेज अँगल हा 180 डिग्री येतो तेव्हा, म्हणजे जेव्हा अपोजिट असतात, म्हणजे असे इकडे एक वेक्टर इकडे एक वेक्टर, दोघांचा रिझल्टंट A मायनस B किंवा A1 मायनस A2 राईट. मॉड देण्याचं कारण वी डोंट नो की विच वेक्टर इज बिगर, त्यामुळं मग मॉड टाकला जातो. तर आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि हे लक्षात ठेवायचे आहेत. ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन्स होऊन जातील. ठीक आहे, बघा याच्यावरचे न्यूमेरिकल लगेच बघू आपण. द डिस्प्लेसमेंट ऑफ इंटरफेअरिंग साऊंड वेव्स आर, बघा साऊंड वेव्हरचा प्रश्न करतोय आपण, बट दॅट्स ओके. साऊंड वेव्ह पण अशाच पद्धतीने इंटरफेअर होतात. सो डोंट वरी, जस्ट फोकस ऑन द वेव्ह इक्वेशन है ना. तर इथं बघा हे y1चं इक्वेशन मध्ये हे जे 4 आहे ते तुमचं पहिलं ॲम्प्लिट्यूड आहे है ना, दिस इज 4. आणि y2 मध्ये जे ॲम्प्लिट्यूड आहे ते आहे 3. आणि ह्या दोघांमध्ये फेज डिफरन्स किती आहे बघा, इथं ω t+0 आहे इथं याच्या अँगलच्या पार्टमध्ये, पण इथं प्लस π/2 आहे, म्हणजे फेज डिफरन्स झाला π/2. ह्या दोघांना सबट्रॅक्ट करा तुम्ही, तेव्हा तुम्हाला फेज डिफरन्स मिळतो π/2 है ना. झालं, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड म्हणलेलं आहे त्यांनी. इट इज अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर दॅट इज 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 2A1 A2, 2A1 that is 4 into A2 is 3 cos 90 that is 0. म्हणजे काय झालं, अंडर रूट ऑफ 16 प्लस 9 25 म्हणजे 5
3, 4, 5 पायथागोरस आहे हा, है ना. इज ॲक्च्युली पायथागोरस. ही पहिली वेव अशी होती 4 अँप्लिट्यूडची, दुसरी वेव 90 डिग्रीला 3 अँप्लिट्यूडची होती. सो रिझल्टंट वुड बी लाईक दिस. करेक्ट आहे ना हे. मग पुढे चलूयात. हां, इफ टू वेव्स हॅव्हिंग अँप्लिट्यूड 2a and a and same frequency and velocity propagate in the same direction in the same phase, then the resultant amplitude will be, बघा सेम फ्रिक्वेन्सी, वेलॉसिटी, प्रॉपगेट इन द सेम डायरेक्शन, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण इथे लिहून दिलेल्या होत्या. लेट मी मूव्ह दिस डाऊन. हे बघा, हे इथे दिलेले आहेत आपण. सेम डायरेक्शन, सेम फ्रिक्वेन्सी, है ना. सगळं काही इथं आहे. सेम वेलॉसिटी पण म्हटलं होतं आपण, के मध्ये ते येऊन जातं. सो हे सगळं काही आहे. हे सगळं काही असताना व्हॉट दे आर सेइंग इज दे आर इन द सेम फेज. आता हा वर्ड खूप महत्वाचा आहे. दोन वेव्ह सेम फेज मध्ये असणं म्हणजे काय? मीनिंग त्यांच्यामधला फेज डिफरन्स जो आहे ना तो 0 आहे. फेज डिफरन्स 0. आणि फेज डिफरन्स जेव्हा 0 असतो त्यावेळेला काय होतं? गो टू द प्रिव्हियस. इथं काय लिहिलं मी? हे बघा, फेज डिफरन्स 0 असताना रिझल्टंट हे मॅक्सिमम होतं सिम्पली a1 प्लस a2. त्याचा वापर करूयात मग आपण. हे बघा इथं अँप्लिट्यूड काय आहेत? a1 ची व्हॅल्यू 2a, a2 ची व्हॅल्यू a. तर रिझल्टंट जे होणार आहे ते ॲक्च्युली मॅक्सिमम असेल 2a आणि a चं ॲडिशन इट शुड बी 3a. झाला आन्सर, फर्स्ट ऑप्शन, राईट. तर ते सेम फेज मध्ये आहेत म्हटल्यानंतर असं घ्यायचं 0 डिग्री. मग आपण जे 180 डिग्री फेज म्हटला होता, फेज डिफरन्स, त्याला काही सेपरेट नाव आहे का? तर आहे ॲक्च्युली. यू शुड ऑल्सो नो दॅट व्हेन द फेज डिफरन्स इज 180 डिग्री इट इज कॉल्ड की दे आर आउट ऑफ फेज. दे आर आउट ऑफ फेज. ओके, फक्त आउट ऑफ फेज हा जर वर्ड वापरला असेल आणि अजून काही अँगल दिला नसेल, यू कॅन टेक इट ॲट 180 डिग्री, है ना. और अपोजिट फेज पण म्हणू शकतात. सेम फेज, अपोजिट फेज, दॅट कुड बी द वर्ड, है ना. पुढे चलूयात नेक्स्ट कॉन्सेप्टला. हां बघा, हे महत्वाचं आहे. आता थिअरी पार्ट आहे हा, ह्याच्यामध्ये फॉर्म्युला असेल. तर आपण म्हटलं की लास्ट लेक्चरमध्ये आपण वेव्ह वेलोसिटी आणि पार्टिकल वेलोसिटी यावरती डिस्कशन केलं होतं, है ना. पार्टिकल वेलोसिटी कशी काढायची हे आपण तुम्हाला सांगितलंच आहे. आता वेव्ह वेलोसिटी काय, कशी असते मग, है ना, कुणावर डिपेंड करत असते. वेव्ह वेलोसिटी म्हणजे काय? आय होप की तुमच्या लक्षात आहे की जेव्हा तुम्ही एखादी स्ट्रिंग अशी स्ट्रेच करतात आणि इथून डिस्टर्बन्स क्रिएट करतात, ही डिस्टर्बन्स दुसऱ्या एंडपर्यंत किती फास्ट जातो हे त्या वेव्ह वेलोसिटीवरती डिपेंड करतं, राईट. अँड एक्सपेरिमेंटली इट इज प्रूव्हन दॅट हे जे वेव्हचं प्रॉपगेशन जे होत आहे ना, हे डिपेंड करतं की तुमच्या स्ट्रिंगचं मटेरियल काय आहे. इट डिपेंड्स ऑन मटेरियल प्रॉपर्टी. दुसरं, त्या स्ट्रिंगमध्ये तुम्ही टेन्शन किती क्रिएट केलेलं आहे. म्हणजे ही जी स्ट्रिंग आहे ही किती स्ट्रेच केलेली आहे. ढिली सोडली असेल तर वेव्ह एका स्पीडनं जाते, एकदम जोरात अशी ताणून धरली असेल वेगळ्या स्पीडनं जाते. ओके, तर ह्याचं जे इक्वेशन आहे वेव्ह वेलॉसिटी ऑन द स्ट्रिंग, ते मी डायरेक्ट इक्वेशन देतो. आय एम नॉट गोइंग टू डिराइव्ह इट. लक्षात ठेवा, वेलॉसिटी v इज अंडर रूट ऑफ f अपॉन म्यू. दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म्युला दॅट यू कॅन रिमेंबर. इथं f काय आहे ते मी लिहून देतोय. हा f म्हणजे टेन्शन इन द स्ट्रिंग आहे. सॉरी, मला f लिहायचं होता. f इज नथिंग बट द टेन्शन इन द स्ट्रिंग. टेन्शन इन द स्ट्रिंग. ओके, आणि हा जो म्यू आहे हा खूप महत्वाचा आहे. म्यू इज कॉल्ड linear mass
डेन्सिटी ऑफ स्ट्रिंग. लिनियर मास डेन्सिटी ऑफ स्ट्रिंग म्हणजे काय? इट कॅन ऑल्सो बी डिराइव्ड ॲज म्यू इज इक्वल टू लिनियर मास डेन्सिटी म्हणजे स्ट्रिंगचं मास किती आहे, मास ऑफ स्ट्रिंग डिवाइड बाय लेंथ ऑफ स्ट्रिंग. ह्याच्यानं म्यू निघत असतो. म्हणजे म्यूचं युनिट काय येईल, याचा युनिट काय येईल म्यूचं, केजी मीटर इनवर्स. करेक्ट. हे झालं म्यूचं युनिट. आणि वरचा हा जो एफ आहे तो टेन्शन आहे, सो इट शुड बी न्यूटन. ठीक आहे. आता भरपूर स्टुडंट्सना असा डाऊट येतो, तर हे जर एफ जर टेन्शन असेल तर वाय कॅनॉट यू राईट टी, कारण न्यूटन्स लॉजमध्ये किंवा फ्रिक्शनल फोर्समध्ये किंवा वर्क पॉवर एनर्जीमध्ये किंवा सर्क्युलर मोशनमध्ये टेन्शन फोर्सला आपण कॅपिटल टीने डिनोट करतो. राईट. नाव देर इज अ इश्यू हिअर. कॅपिटल टी जर डिनोट केलं तुम्ही तर या वेव्ह चॅप्टरमध्ये ऑलरेडी कॅपिटल टी हा टाइम पिरियडसाठी यूज केला जातोय. सो तो मग टाइम पिरियड आहे का इथं लिहिलेला, असं कन्फ्युजन होतं. कॅपिटल एफ आपण वापरलेलंच नाही या चॅप्टरमध्ये कुठंच, म्हणून तो आपण ॲज अ टेन्शन म्हणून वापरू शकतो. ओके. आता याच्यावरती बेस्ड आपण काही क्वेश्चन्स करूयात. ठीक आहे. सो प्लीज रिमेंबर दिस इक्वेशन. रूटला प्रपोर्शनल आहे बरं का, हे रूटला प्रपोर्शनल आहे. ॲक्च्युली हे जे इक्वेशन आहे मे बी तुम्हाला हे आठवत असेल, युनिट्स आणि डायमेन्शन या चॅप्टरमध्ये जेव्हा चुकी तुमचा पहिला चॅप्टर असतो तिथं एक ॲप्लिकेशन असतं डायमेन्शन्सचं, डायमेन्शन ॲनालिसिसचं एक ॲप्लिकेशन असतं की टू फाइंड आउट द करेक्ट इक्वेशन, और आय थिंक इट इज कॉल्ड चेकिंग वेदर द गिवन इक्वेशन इज करेक्ट ऑर नॉट, है ना. असं एक हेडिंग खाली ॲप्लिकेशन दिलं जातं डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये. आणि तिथं हे इक्वेशन मुद्दाम दिलं जातं की तुम्ही चेक करा की लेफ्ट हँड साईडला जी वेलॉसिटी आहे त्याचं डायमेन्शन आणि राईट हँड साईडला जे काही इक्वेशन दिलेलं आहे फोर्स आणि हे मास पर युनिट लेंथ रूटमध्ये, ह्यांचं डायमेन्शन सेम येतं का नाही, है ना. तर तिथून हे मे बी तुमच्या लक्षात पण येत असेल. सो हा प्रश्न ॲक्च्युली युनिट्स अँड डायमेन्शनसाठी पण वापरला जातो हा वाला. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इथं v इक्वल टू एफ अपॉन यू होल पॉवर n दिलं जाईल. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ n असं विचारलं जाऊ शकतं युनिट्स आणि डायमेन्शनमध्ये. ठीक आहे. थोडा फेमस आहे हा त्या बाबतीत. पुढे जाऊयात. ह्याच्यावरती क्वेश्चन आहे बघा. टू स्ट्रिंग्स ऑफ कॉपर आर स्ट्रेच्ड टू द सेम टेन्शन इफ देअर क्रॉस सेक्शन एरिया आर इन द रेशो 1:4, then the respective wave velocities will be in the ratio. Okay. Two strings of copper are stretched to the same tension. टेन्शन सेम आहे, कॉपरचे वायर आहेत आणि त्यांचे क्रॉस सेक्शन एरिया दिलेले आहेत इन द रेशो 1:4 मध्ये. क्रॉस सेक्शन एरिया. ओके. आता बघा हे तुमचं पहिलं वायर आहे असं समजूयात आपण. ह्याचा एरिया आपण ए घेऊयात आणि 1:4 म्हणल्यानंतर याचा एरिया मग आपल्याला 4 टाइम्स घ्यावा लागेल, है ना. आता they have not given us about the length of the wire. Two strings of copper are stretched to the same tension म्हटलेलं आहे फक्त. ठीक आहे. आपल्याला लेंथ नाही आहे दिलेली, सो मास पण काही सांगितलेलं नाही आहे. सो लेट अस टेक द लेंथ टू बी द सेम बिकॉज वी डोंट नो एनिथिंग एल्स, है ना. वेलॉसिटी काय असते आत्ताच पाहिली आपण, अंडर रूट ऑफ टेन्शन अपॉन म्यू. म्यू इज नथिंग बट मास ऑफ द स्ट्रिंग डिवाइड बाय लेंथ. अशी वर टाकता येईल. करेक्ट. आता मी जर लेंथ जर सेम घेतली, सी इथं दिलेलं नाही आहे म्हणून मी लेंथ सेम घेतोय, तर टेन्शन आणि लेंथ दोघं सेम आले. इट मीन्स वेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू अंडर रूट ऑफ मास, है ना. पण मास काय असतो, मास इज डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, राईट. डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूमला मी काय लिहू शकतो, एरिया इंटू लेंथ. सी बेसिकली आपल्याला इथं देर इज वन थिंग ॲक्च्युली, हे बघा हे लेंथ पण ॲक्च्युली सेम घेण्याची गरज नाही आहे. आय थिंक आपण ह्या लेंथला सेपरेट घेऊयात, दॅट्स ओके. यांच्या लेंथ वेगवेगळ्या घेऊयात, दॅट्स ओके, है ना. काही हरकत नाही. बिकॉज आय जस्ट रिअलाइज समथिंग. बघा वेलॉसिटीचं इक्वेशन काय होतं, अंडर रूट ऑफ टेन्शन डिवाइड बाय म्यू. म्यू इज मास पर युनिट लेंथ, है ना.
हे बघा, हे एफ तसंच आहे, मासला आपण डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, व्हॉल्यूमला एरिया इंटू लेंथ लिहू शकतो आणि परत लेंथ येतो इथं. इथं लेंथ कॅन्सल होते. सो इट इज नॉट नेसेसरी दॅट द लेंथ ऑफ दिस टू वायर इज सेम. डझंट मॅटर, काहीही लेंथ असू द्या, वेलॉसिटीमध्ये लेंथ येतच नाही जर डेन्सिटी आणि एरिया येत असतील तर. लेंथ कॅन्सल होऊन जाते तुमची इफेक्टिव्हली. सी, तुम्ही जर असं इक्वेशन लिहिलात की ज्याच्यामध्ये तुम्ही मास वापरताय, देन लेंथ वुड बी देअर. पण तुम्ही या मासला डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम करताय ना, सो एरिया इंटू लेंथ व्हायलाय, ते लेंथ आणि वरची लेंथ कॅन्सल होऊन जाते, राईट. सो इफेक्टिव्हली तुमच्याकडे राहतं काय, फोर्स डिवाइड बाय डेन्सिटी इंटू एरिया. सो यू डोंट हॅव टू वरी अबाउट लेंथ बिंग सेम ऑर नॉट, डझंट मॅटर. वेगवेगळ्या घ्या, नाही फरक पडणार. ओके, आता थोडंसं पुढे जाऊयात. त्यांनी काय म्हटलेलं आहे, सेम टेन्शन म्हणजे एफ तुमचा सेम आहे आणि बोथ आर मेड फ्रॉम कॉपर ना, सो ही कॉपरची डेन्सिटी पण सेम असली पाहिजे ना दोन्ही केसमध्ये. म्हणजे दोन्हीही कॉन्स्टंट झाले, व्हेरिएबल फक्त ए आहे तिथं. सो आय कॅन राईट दॅट वेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया. Therefore, I can write an equation that V1 upon V2 is equal to under root of, see, velocity is proportional to root of A. So, वर जर V1 खाली लिहित असाल तर त्याचा एरिया खाली जायला पाहिजे है ना. सो इथं A1 आलं पाहिजे, A2 वर आलं पाहिजे. Now, what is A2? A2 is 4A, A1 is simply A. Therefore, V1 upon V2 is under root of A2 च्या जागी 4A, A1 च्या जागी A. सो हे रूट 4 म्हणजे 2 आन्सर येऊन जातात. सेकंड ऑप्शन आहे बघा. ठीक आहे, हे अशा पद्धतीने प्रश्न करायचे आहेत है ना. ह्या लेंथ बद्दल परत एकदा नीट विचार करा. इट शुड गेट कॅन्सल आउट, डझंट मॅटर वेदर द लेंथ्स आर सेम ऑर नॉट. ओके, पुढे चलूयात. हां, द लिनियर डेन्सिटी ऑफ अ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज 10⁻⁴ kg per meter. हे बघा, हे बघा, लिनियर डेन्सिटी पण म्हणलेलं आहे. सो हे तुमचा ॲक्च्युली म्यू आहे. लगेच लिहून घ्या बाजूला, म्यू इज 10⁻⁴ है ना. अ ट्रान्सवर्स वेव्ह इज प्रॉपगेटिंग ऑन द स्ट्रिंग विच इज डिस्क्राइब्ड बाय द इक्वेशन. हे बघा, हे इक्वेशन दिलेलं आहे. हे तुमचं ॲम्प्लिट्यूड आहे है ना. हा तुमचा ओमेगा आहे, ओमेगा टी. टी सोबत ओमेगा असतो हे लक्षात ठेवा. ओमेगा अगोदरच यावा असं काही नाही, नंतर पण लिहिता येतो, बट टी सोबत ओमेगा असतो. where x and y in meter and time is in second. The tension in the string विचारलेलं आहे त्यांनी. ओके, आता वेव्ह वेलॉसिटीचं इक्वेशन काय आहे, अंडर रूट ऑफ टेन्शन इन द स्ट्रिंग बाय म्यू. सी, त्यांनी आपल्याला म्यू दिलेला आहे, म्यू इज गिवन टू अस, आणि त्यांनी काय विचारलेलं आहे, टेन्शन इन द स्ट्रिंग विचारलेलं आहे. म्हणजे हे माहीत नाही आहे, ह्याचा अर्थ समहाऊ वी शुड नो वेलॉसिटी. वेलॉसिटीसाठी त्यांनी आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे. ह्याचा काही वापर करता येतो का आपल्याला, बघूयात आपण. कॅन वी फाइंड आउट द वेलॉसिटी है ना. हे बघा, इथं के ची व्हॅल्यू काय आहे. इफ वी कम्पेअर द इक्वेशन विथ द स्टँडर्ड वन, y इज इक्वल टू 0.02 इंटू, सॉरी, स्टँडर्ड सोबत कम्पेअर करायचं ना आपल्याला. हां, y इज इक्वल टू ए साइन, प्लसमध्ये लिहिलेलं आहे नाही तर प्लसमध्ये लिहूयात आपण. ह्याच्यासोबत त्याला कम्पेअर जर केलात तर ओमेगा येतो तुमचा 30 आणि के आलेला आहे तुमचा 1 है ना. मग ओमेगा काय झाला तुमचा 2π/t. इथे लिहितोय मी, ओमेगा इज 2π/t दॅट इज 30 आणि के आला 2π/λ आला 1. ह्या दोघांना जर आपण डिवाइड केलं, तर 2π गेट्स कॅन्सल्ड आउट, लॅम्डा वर जातो, लॅम्डा डिवाइड बाय टी येतो विच इज 30. हे बघा, वेवलेंथ बाय टाइम, लेंथ बाय टाइम, दिस इज द स्पीड ॲक्च्युली. लक्षात आहे तुम्हाला. सो तुमची स्पीड आली 30 ह्याच्यावरून. ठीक आहे, ॲक्च्युली ओमेगा बाय के पण स्पीड असते. आपण काल पण ते इक्वेशन दिलं होतं, पण तुमच्या लक्षात नसेल तर तुम्ही असंही ते करू शकतात है ना. बघा, आता थोडीशी जागा करूयात आपण, थोडंसं इकडे घेऊन येऊया त्याला है ना.
नाव काय काय दिलेलं आहे, ह्याला यूज करतोय मी. वेलॉसिटी इज 30 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ टेन्शन काढायचं आहे आणि म्यूची व्हॅल्यू आहे 10⁻⁴. स्क्वेअर करा दोन्ही बाजूला. 900 इक्वल टू टेन्शन फोर्स डिवाइड बाय 10⁻⁴. सो टेन्शन फोर्स इज 900 into 10⁻⁴, that is 9 into 10⁻² न्यूटन. हा टेन्शन फोर्स आहे बरं का. सो 9 into 10⁻² असा ऑप्शन तुमच्याकडे आहे का चेक करा. इकडं तर बी आणि डी मध्ये दिसत नाहीये. हे बघा हे 0.02 दिसतंय बघा, हे है ना 9 into 10⁻². ऑप्शन ए शुड बी द करेक्ट वन. ठीक आहे. नेक्स्ट कॉन्सेप्ट कडे चलूयात आपण. हा, रिफ्लेक्शन ऑफ अ वेव्ह. आता रिफ्लेक्शन ऑफ अ वेव्ह म्हणजे काय आहे, तर दोन टाईपचे रिफ्लेक्शन होऊ शकतात. एक म्हणजे सपोज करा की तुम्ही ही अशी स्ट्रिंग आहे, ह्याच्यावरती अशी वेव्ह क्रिएट केलेली होती आणि ही वेव्ह अशी जाते आणि इकडे एक रिजिड सपोर्ट आहे. हा तुम्ही रिजिड सपोर्ट म्हणू शकतात किंवा याला फिक्स्ड एंड पण म्हणू शकतात. रिजिड एंड किंवा फिक्स्ड एंड पण म्हणू शकतात. तर याच्यामुळं रिफ्लेक्शन होतं या वेव्हचं. इथं आल्यानंतर ती एनर्जी परत ट्रान्सफर केली जाते है ना. तुम्ही हे घरी करून बघू शकतात. असं स्ट्रिंग अटॅच करा, इकडून अशी पाठवा, जिथं ते नॉट तुम्ही केलेलं आहे तिथून परत वेव्ह येते की नाही एकदा चेक करा. अँड इफ यू चेक इट यू विल फाइंड दॅट जी रिटर्न आलेली जी वेव्ह असते ना ती ॲक्च्युली अशी खालून परत येते. हे का बरं होतं? ओनली रिझन इज दॅट द एंड इज फिक्स्ड, नथिंग एल्स. ओके. सो ही अशी रिटर्न येते. तर बघा हे जाताना अशी वर गेली, येताना खाली आली, म्हणजे या दोघांमध्ये 180 डिग्रीचा फेज चेंज होतो. 180 डिग्रीचा फेज शिफ्ट होतो when the wave on a string reflects from the rigid end. ओके. ह्याचाच दुसरा पार्ट आहे. रिजिड एंडच्या ऐवजी आपण थोडंसं फ्री एंड दिलं. फ्री एंड म्हणजे कसं असतं बघा, ही स्ट्रिंग अशीच आहे, ह्याच्यावरती तुम्ही पल्स क्रिएट केलेली आहे आणि ही जेव्हा जाते ना तेव्हा इथं एक असा एंड आहे, तो रिजिड नाही आहे, तो फ्री एंड ठेवलेला आहे आपण. फ्री एंड कसा करता येतो, लेट मी टेल यू. हे जे इथलं एंड आहे ना, हे एंड डायरेक्ट या वॉलला कनेक्ट न करताना एक इथं असा रॉड असतो, वर्टिकल रॉड, एक स्मूथ रॉड आहे आणि इथं एक अशी रिंग टाकलेली असते. म्हणजे ही जी रिंग आहे ना त्या रिंगला ती स्ट्रिंग कनेक्टेड आहे आणि द रिंग कॅन मूव्ह ऑन द वर्टिकल रॉड. म्हणजे हे एंड इथं फिक्स नाहीये, ते की फ्री एंड आहे. मग अशा केसमध्ये जेव्हा रिफ्लेक्शन होतं, इथं पण रिफ्लेक्शन होतं. रिफ्लेक्शन होत असताना फक्त काय होतं की रिफ्लेक्टेड वेव्ह परत अशी येते. सो वरून वेव्ह गेली तर रिटर्नच येते, इथं मात्र उलटी येते. तर या केसमध्ये जे फेज शिफ्ट झालेला म्हणतो आपण तो 0 डिग्री फेज शिफ्ट म्हणतो. झिरो डिग्री फेज शिफ्ट म्हणतो. समजतंय? इथं 180 डिग्री फेज शिफ्ट फिक्स्ड एंड पासून, फ्री एंड पासून 0 डिग्री फेज शिफ्ट. ओके. ठीक आहे. हे झालं तुम्ही अशा टाईपचे एंड्स दिलात तर. अजूनही ह्याला थोडंसं पुढे नेता येतं आपल्याला. ह्याच रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह मध्येच करतोय मी. बघा थोडंसं याला वर नेऊयात आपण, है ना. ओके. बघा सपोज करा की आपल्याकडे दोन टाईपच्या स्ट्रिंग आहेत. एक स्ट्रिंग आहे तुमची ही अशी, याच्यावरती ही अशी वेव्ह आपण पाठवली होती, ही अशी है ना, ही अशी वेव्ह आहे. एक स्ट्रिंग आहे अशी, आणि दुसरी जी स्ट्रिंग आहे ना, दुसरी जी स्ट्रिंग आहे ती थोडीशी अशी आहे. फरक कळतोय का तुम्हाला? ही थिन आहे, ही थिक आहे. म्हणजे ह्याचा जो मास पर युनिट लेंथ आहे ना ह्याचं जास्त आहे, ह्याचं मास पर युनिट लेंथ जास्त आहे, ह्याचं मास पर युनिट लेंथ कमी आहे. ओके. अशा केसमध्ये काय होतं बघा, आता हा एंड इथं म्हणजे काही थांबवलेलं नाही आहे ना, हा रिजिड सपोर्ट म्हणजे काही तिथं मटेरियल संपलेलं नाही आहे. देर इज अ चेंज ऑफ मीडियम ॲट दिस पॉइंट, राईट. आय कॅन से दिस श्योरली की देर इज अ चेंज ऑफ मीडियम. या पॉइंटला चेंज ऑफ मीडियम होत आहे, राईट.
चेंज ऑफ मीडियम होणार आहे, तुमचा म्यू बदलतोय. अँड वी हॅव सीन दॅट वेलॉसिटी इज अंडर रूट ऑफ टेन्शन बाय म्यू. म्यू बदलला की वेलॉसिटी बदलते. बघा मीडियम बदललं की इथून इथं जाणारी जी वेव्ह आहे त्याची स्पीड बदलणार आहे. हे फक्त या वेव्हबद्दलच होतं का? नाही होत. तुम्ही ऑलरेडी एका वेव्हबद्दल पाहिलेलं आहे हे इन रे ऑप्टिक्स. लाईट इज ऑल्सो अ वेव्ह. आणि जेव्हा लाईट एका मीडियमपासून दुसऱ्या मीडियममध्ये जाते विच इज कॉल्ड रिफ्रॅक्शन. वेव्ह, लाईट वेव्ह और लाईट रे गोज फ्रॉम वन मीडियम टू दी अनदर. तिथे त्याची स्पीड बदलते. व्हॅक्यूम मध्ये ती सी असते, बट इन दॅट मीडियम इट इज सी बाय म्यू, वेअर म्यू इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तिथं म्यूचा अर्थ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. सो मीडियम बदललं की वेव्हची स्पीड बदलत असते. ठीक आहे, वेव्हची स्पीड बदलत असते. इन द सिमिलर फॅशन इथं पण तुम्ही स्ट्रिंग बदलताय जी की तुमचं मीडियम आहे, तर तुमची स्पीड डेफिनेटली बदलेल. ठीक आहे, हा एक पहिला गोष्ट झाला. दुसरी गोष्ट काय आहे, थोडंसं लाईटबद्दलच बोलतो मी. लाईटबद्दल आपल्याला असं माहिती आहे की समजा हे एअर असेल आणि हे तुमचं असं वॉटर जर असेल, समजा समहाव यू हॅव क्रिएटेड सच सिच्युएशन, आणि तुम्ही जर लाईट अशी इन्सिडेंट जर केलात, काय होतं, इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल, है ना. पण फक्त हे जे झालेलं आहे ह्याला आपण रिफ्रॅक्शन म्हणतो. फक्त रिफ्रॅक्शन होतं का हो? तर ॲक्च्युली नाही. सम ऑफ द रेज ऑल्सो गेट रिफ्लेक्टेड बॅक, है ना. तर हे आहे इन्सिडेंट, दिस इज रिफ्रॅक्शन अँड दिस इज रिफ्लेक्शन. करेक्ट. हे लाईटमध्ये चालत असतं. ह्या रिफ्रॅक्शनला आपण असंही म्हणू शकतो का, ट्रान्समिटेड लाईट म्हणता येईल ना, काय प्रॉब्लेम आहे. या मीडियममधून या मीडियममध्ये ट्रान्समिट झाली, हे रिफ्लेक्ट झाली. सो ट्रान्समिशन हे दुसऱ्या मीडियममध्ये चालतं, रिफ्लेक्शन सेम मीडियममध्ये होत असतं. हेच सेम प्रिन्सिपल इथं पण कामाला येतं. म्हणजे हे जर तुमचं इन्सिडेंट असेल असं, तर थोडंसं रिफ्लेक्शन पण होणार आहे, है ना. थोडंसं रिफ्लेक्शन पण होणार आहे. तर ह्या रिफ्लेक्शनसाठी मी इथं जागा सोडतोय. आणि थोडंसं ट्रान्समिट पण होणार आहे. आता काय होतं बघा, बिकॉज दिस इज थिक मीडियम, बिकॉज दिस इज थिक मीडियम, हा जो एंड असतो इथला, हा जो इथला एंड आहे, हा एंड, दिस एंड ॲक्च्युली बिहेव्स लाईक अ फिक्स्ड एंड. म्हणजे वेव्ह तुमची थिन वरून येत होती आणि थिक मध्ये एंटर करणार आहे. सो दिस एंड बिहेव्स लाईक इट इज अ फिक्स्ड एंड. आणि त्यामुळं जी वेव्ह रिफ्लेक्ट बॅक होते, द वेव्ह दॅट रिफ्लेक्ट्स बॅक इज ॲक्च्युली लाईक दिस. हे तुमचं रिफ्लेक्टेड वेव्ह निघते बाहेर. पण जे ट्रान्समिट झालेली असते ना, ती मात्र अशीच ट्रान्समिट होते. ह्याच्यामध्ये फेजचा फरक पडत नाही. ओके, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लेट मी रिड्यूस द साईज. हे अशी तुमची ट्रान्समिट होते. सो बघा, इन्सिडेंट वेव्ह जशी आली, ट्रान्समिटेड त्याच स्टाईलमध्ये जाते. सो इथे मी लिहीन 0 डिग्री फेज शिफ्ट. 0 डिग्री फेज शिफ्ट झाला ट्रान्समिटेडला, पण रिफ्लेक्टेडला मात्र 180 डिग्री फेज शिफ्ट झाला. अँड डोंट थिंक की दिस हॅपन्स ओनली विथ सच काइंड ऑफ वेव्ह. जे इथं व्हायलं ना, सेम होतं. सेम मीनिंग ही इन्सिडेंट लाईट आणि रिफ्रॅक्टेड लाईट और ट्रान्समिटेड लाईट हे दोघं सेम फेजमध्ये असतात. हे असे 0 डिग्रीच्या फेजमध्ये असतात हे. पण ह्यानं आणि ह्यानं 180चा असतो. सगळ्या वेव्ह हे फॉलो करत असतात. डोंट थिंक दॅट वेव्ह ऑन अ स्ट्रिंग इज समथिंग डिफरंट. इट इज नॉट. ठीक आहे. तर हे असं का व्हायलंय, तर हे एंड फिक्स म्हणून काम करतं. त्यामुळे रिफ्लेक्टेड वेव्ह 180 डिग्री फेज शिफ्टमध्ये जाते, जसं की आपण वर पाहिलं. आणि जे ट्रान्समिट होतं ते 0 मध्येच ट्रान्समिट होतं. ठीक आहे. आणि इथली जी स्पीड असेल ती या स्पीडपेक्षा कमी असणार आहे बरं का इथं, कारण इथला म्यू जास्त आहे. सो इथं स्लो झालेली असते. ठीक आहे. हे झाला एक पार्ट. दुसरा पण एक पार्ट आहे
दुसरा पण एक पार्ट आहे, ह्याचाच भाऊ म्हणता येईल तुम्हाला ह्याला, है ना. ह्याला मी थोडंसं इकडे शिफ्ट करतो. लेट मी शिफ्ट इट हिअर, है ना. लेट मी शिफ्ट इट हिअर. ओके. तर आता आपण काय करतोय, ओके, इन्सिडेंट वेव्ह कसं थिन वरून आली होती, राईट. आता इन्सिडेंट वेव्ह आपण थिक वरून देतोय. हे बघा, हे असं, ही तुमची आता इन्सिडेंट आहे अशी, ठीक आहे. आणि पुढची जी वेव्ह आहे, पुढची जी स्ट्रिंग आहे ती आपण थिन देतोय, है ना. ही आपण थिन देतोय अशी. तर हे झालं तुमचं थिन. इथं बघा, रिफ्लेक्शन जे आहे ते थिक वरून होणार होतं, इथं जे रिफ्लेक्शन आहे ते थिन वरून होणार आहे, राईट. तर इथं आपल्याला मला सांगता येईल, जसं इथं हा एंड फिक्स म्हणून काम करतो, इथं हा फ्री एंड म्हणून काम करतो. इट इज ओनली बिकॉज ऑफ द डेन्सिटी गॅप. ह्याचा म्यू याच्यापेक्षा जास्त आहे किंवा याचा म्यू याच्यापेक्षा कमी आहे, म्हणून हे फ्री एंड म्हणून काम करतो. याचा म्यू याच्यापेक्षा जास्त होता म्हणून हे फिक्स एंड म्हणून काम करत होतं. ज्याच्यावरती रिफ्लेक्शन होणार आहे त्या मीडियमवर हे सगळं डिपेंड करतं, ठीक आहे. आता बघा, हे फ्री एंड आहे, तर मग आपण आत्ताच पाहिलं होतं की रिफ्लेक्टेड वेव्हचं काय होतं, है ना. रिफ्लेक्टेड वेव्ह जर फ्री एंड वरून येत असेल तर त्याच्यामध्ये फेज शिफ्ट पडत नाही. सो रिफ्लेक्टेड वेव्ह तुमची अशीच येणार, रिफ्लेक्टेड वेव्ह तुमची अशीच येणार. पण जी ट्रान्समिटेड असते त्याच्यामध्ये फरक नाही पडत, ती अशी पण 0 डिग्रीलाच जात असते. ट्रान्समिटेड वेव्ह इज ऑलवेज लाईक दॅट. तर काय म्हणतो आपण, या केसमध्ये रिफ्लेक्टेड आणि ट्रान्समिटेड बोथ आर इन फेज, बरं का. हे रिफ्लेक्टेड आहे, समजते. हे फ्री एंड होतं तुमचं. अजून इथं काही लिहायचं राहिलेलं आहे. हां, इथं जसं आपण लिहिलेलं आहे त्याला थोडंसं लिहूयात. ओके. सो हे इन्सिडेंट होतं, बरं का. हे इन्सिडेंट आहे, हां, हे रिफ्लेक्टेड आहे. सो हे 0 डिग्री फेज शिफ्ट झाला इथं इन्सिडेंटच्या रिस्पेक्टमध्ये. इथं पण ट्रान्समिटेडला पण 0 डिग्री फेज शिफ्ट झालेला आहे, ठीक आहे. हा फरक आहे बघा, थिक आणि थिन वरून होणाऱ्या रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह, ठीक आहे. ऑल राईट. थोडंसं आता पुढे चलूयात आपण. एक महत्त्वाचा पार्ट राहून जातो आपला, स्टँडिंग वेव्ह आता, ठीक आहे. ही नेक्स्ट आणि महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे. स्टँडिंग वेव्ह, जसं की नावामध्येच आहे, ही वेव्ह थांबल्यासारखी वाटते. हाऊ इज अ स्टँडिंग वेव्ह क्रिएटेड. तर बघा, इथं 2 वेव्ह दाखवलेल्या आहेत मी. y1 इक्वल टू a sin ओमेगा टी मायनस kx आणि दुसरं आहे a sin ओमेगा टी प्लस kx, है ना. तर या 2 वेव्ह, कॅन यू सी दॅट, ही जात आहे प्लस x डायरेक्शनमध्ये, ही जात आहे मायनस x डायरेक्शनमध्ये. सो ह्या अपोजिट डायरेक्शनमध्ये जाणाऱ्या वेव्ह आहेत, त्यांचे ॲम्प्लिट्यूड सेम आहेत, त्यांची फ्रिक्वेन्सी सेम आहे, है ना. सेम ॲम्प्लिट्यूड, सेम ॲम्प्लिट्यूड, सेम फ्रिक्वेन्सी. जर असं असेल आणि तुम्ही या 2 वेव्ह अपोजिट डायरेक्शनमध्ये एकाच स्ट्रिंगवरती जर क्रिएट केलात, म्हणजे ही स्ट्रिंग आहे, इकडून एक सुरू करायची आणि इकडून एक सुरू करायची, आणि हे दोघे एकमेकांमध्ये मग मिक्स होतात. जर तसं झालं तर आपल्याला स्टँडिंग वेव्ह दिसतात, है ना. ह्या स्टँडिंग वेव्हचं मग रिझल्टंट इक्वेशन काय बनतं, तर ह्याच दोघांना सरळ तुम्ही ॲड करा. रिझल्टंट y मस्ट बी नथिंग बट y1 प्लस y2. y1च्या जागी आपण a इंटू साइन ओमेगा टी मायनस kx लिहू शकतो, प्लस y2च्या जागी a इंटू साइन ओमेगा टी प्लस kx लिहिता येतो, है ना. आता ह्या a ला साईडला ठेवा, मध्ये काय होईल बघा, साइन a मायनस b ला असं लिहिता येतं, साइन a कॉस b मायनस कॉस a साइन b, म्हणजे हे असं लिहिता येतं. दिस इज नथिंग बट अ ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी, हा ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युला आहे, अजून काहीच करत नाही आता आपण. प्लस ह्याला सेम साइन a कॉस b प्लस कॉस a साइन b,
अशा पद्धतीने है ना. इफ यू लुक ॲट इट हिअर, हा जो साइन kx cos ओमेगा टी वाला टर्म आहे इथं मायनसमध्ये आहे, इथं प्लसमध्ये आहे. सो हे दोघं कॅन्सल होतात, हे दोघं ॲड होतात कारण सेम आहेत. सो रिझल्टंट तुम्हाला राहतो 2 टाइम्स a cos kx आणि साइन ओमेगा टी. सो कधी जर तुम्ही असं इक्वेशन बघितलात एखाद्या वेव्हचं ज्याच्यामध्ये कॉस सेपरेट आलेला आहे, साइन सेपरेट आलेला आहे, राईट, याला म्हणायचं स्टँडिंग वेव्ह. दिस इज कॉल्ड अ स्टँडिंग वेव्ह. या स्टँडिंग वेव्हमध्ये स्पेशालिटी काय आहे बघा, बिकॉज हे सेपरेट झालेले आहेत ना, थोडंसं मी याला पुढं नेतो म्हणजे जागा क्रिएट करतो. हे बघा, हे इथं करतो मी थोडंसं. हां, बिकॉज हे सेपरेट झालेले आहेत त्याचा फायदा काय होतो बघा. मी जर cos kx ला जर 0 केलं समहाव, इफ cos kx इज 0 समहाव, कधी होईल हा 0, जेव्हा kx ची व्हॅल्यू आयदर 90 डिग्री होईल है ना, किंवा 270 डिग्री होईल, किंवा 90च्या मल्टिपल्समध्ये व्हायला पाहिजे, राईट. इन दॅट केस cos kx इज 0. when cos kx is 0, ह्या केसमध्ये कॅन यू सी दॅट y 0 राहतो. काहीही टाइम करा तुम्ही, इथं काहीही टाका, 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड, 10 सेकंड, 100 सेकंड, 1000 सेकंड, इनफायनाइट सेकंड, डझंट मॅटर, बिकॉज दिस टर्म डिक्टेट y. एकदा तुमचा cos kx 0 झाला फॉर स्पेसिफिक अँगल्स, kx च्या स्पेसिफिक व्हॅल्यूसाठी दिस टर्म कॉस व्हॅल्यू विल ऑलवेज बी 0 आणि सगळे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे सगळे 0 होऊन जातात. मीनिंग y इज 0. म्हणजे हे जे पॉइंट्स आहेत ना, हे डिस्प्लेस होत नाहीत स्ट्रिंगवरचे ॲट ऑल. नो डिस्प्लेसमेंट ॲट ऑल टाइम. कोणत्याही टाइमला डिस्प्लेसमेंटच होत नाही. अशा पॉइंट्सला म्हणतात जिथं y 0 असतो, यांना म्हणतात नोड्स. जिथं डिस्प्लेसमेंट होत नाही, तर हे त्यांची कंडिशनमध्ये येऊ शकतात. हे ठीक आहे, हे त्यांच्या कंडिशनमध्ये येतात हे असे लोक, समजतंय. जिथं डिस्प्लेसमेंट कधीच होत नाही असे तुमचे हे पार्टिकल्स असतात स्ट्रिंगवरचे, है ना. म्हणजे 2 वेव्ह आहेत बरं का तिथं, एक वेव्ह अशी जाणारी आहे, एक वेव्ह अशी जाणारी आहे. पण दोघांनी समहाव एकमेकांना असं काहीतरी मिक्सिंग केलेलं आहे की मिळून टोटल डिस्प्लेसमेंट ते 0 देतात आपल्याला, ठीक आहे. मग या स्टँडिंग वेव्हचं जे इक्वेशन म्हणजे शेप जो बनतो तो असा काहीतरी बनतो, बघा. चला थोडंसं मूव्ह करू आपण. ओके, हां, हे असा काहीतरी बनतो शेप. इफ दिस इज द हॉरिझॉन्टल लाईन, म्हणजे इथं जर तुमची स्ट्रिंग जर असायला पाहिजे तर दिस इज द शेप. हे असा काहीतरी शेप ही स्ट्रिंग बनवते. आता ह्याच्यामध्ये काय असं वेगळं नाही वाटत, हे नॉर्मलच वेव वाटते आपली. पण हे बघा, हे जे पॉईंट्स आहेत ना, ह्यांना आपण म्हणतो नोड, जे की 0 राहतात ऑलवेज. हे कधीच मूव्ह होत नाहीत. सो थोड्या वेळाने काय होईल, आफ्टर सम टाइम तुमची स्ट्रिंगची पोझिशन ॲक्च्युली काय होते माहिती. हा जो पॉईंट आहे हा थोडासा खाली येतो, म्हणजे इथं येतो हा पॉईंट, हा इथला पॉईंट इथं येतो, हा पॉईंट थोडासा वर जातो, हा पॉईंट थोडासा खाली येतो, अँड दिस इज द शेप दॅट यू गेट. हे असं होतं, ही अशी वेव्ह मिळते तुम्हाला, समजतंय. हा पॉईंट हलतच नाही, हे पॉईंट हलतायत, हे पॉईंट हलतायत, हे पॉईंट हलतायत, सगळे हलतायत, पण तो नोड हलत नाही. अजून थोड्या वेळानं काय होईल, काय होतं, हा पॉईंट अजून थोडासा खाली येईल, पण नोड बिलकुल हलत नाही. हे बघा, हे असं व्हायला लागतं. हा पॉईंट अजून खाली येतो, पण नोड हलत नाही. हे 3 इन्स्टन्सला तुमच्या स्ट्रिंगचा शेप असा बनतो. मे बी अजून एखादा शेप आपण काढू शकतो थोड्या वेळानंतर. हे असं होतं, हे बघा, हे असं.
ही अशी तुमची स्ट्रिंग राहते. म्हणजे हा पॉईंट हलणारच नाहीये, आपण ह्याला स्वतःहून फिक्स केलेलं नाहीये बरं का, हा फ्री आहे मूव्ह व्हायला. पण सिच्युएशन अशी झालेली आहे की कॉस के एक्स त्याला 0 करून टाकतो आणि स्ट्रिंग तिथली हलतच नाही. एका पर्टिक्युलर टाइमला काय होईल, एका पर्टिक्युलर टाइमला ही पूर्णच्या पूर्ण स्ट्रिंग तुमची अशी सरळ येऊन जाते. हे बघा, ही अशी समजते. सक्सेशन मध्ये बघा, हे इथं होतं, सक्सेशन मध्ये बघा हे काय झालेलं आहे, हे इथं होतं है ना. ठीक आहे, हे इथं होतं ब्ल्यू कलर मध्ये, नंतर हे रेड कलर मध्ये आलं, मग ग्रीन आलं, मग पर्पल, आणि मग हे सगळे असे ब्लॅक मध्ये स्ट्रेट येऊन गेलेले आहेत है ना. नंतर वेव्ह तुमची खाली पण जाईल, मिनिंग ही इकडं अशी जाऊ शकते. हे बघा, हे असं होऊ शकतं. पण नोड बिलकुल हलत नाहीत बरं का, नोड बिलकुल हलत नाही. हे अशा पद्धतीनं वेव्ह क्रिएट होते. आणि मग तुम्हाला काय लक्षात येतं की इथं लूप्स बनलेले आहेत. हा पहिला लूप, हा दुसरा लूप, हा तिसरा लूप, अजून पुढे खूप सारे असू शकतात, आपण फक्त 3 काढलेले आहेत. आणि एनर्जी फक्त इथं अशी डान्स करते, हे असं वर खाली होतं, हा पार्ट असा स्वतःमध्ये वर खाली होतो, हा पार्ट स्वतःमध्ये वर खाली होतो, हा पार्ट स्वतःमध्ये वर खाली होतो. बट इफ यू चेक केअरफुली, दिस पार्ट अँड दिस पार्ट हे दोघं अपवर्ड पोझिशनमध्ये आहेत आणि मधला डाऊनवर्डमध्ये आहे. मग ह्याच्यासोबतचा एक नेक्स्ट इथं पुढे येऊन जातो है ना. म्हणजे अल्टरनेट जे लूप्स आहेत ते सेम ऑसिलेट करतात, हे असं पुढं है ना. हे बघा, हा नंबर 1 आणि नंबर 3, किंवा ह्याला नंबर 1 म्हणू, ह्याला नंबर 1 म्हणू, ह्याला नंबर 3 म्हणू, हा नंबर 2 म्हणू, हा नंबर 4 म्हणू. व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू इज नंबर 1 अँड नंबर 3 आर इन फेज अँड दे आर ऑसिलेटिंग, मस्त ऑसिलेट करतात ते स्वतः एक सोबत. हा हॉरिझॉन्टल आहे, हे असे वर जातात दोघं एकत्र, 1 आणि 3. त्याच मोमेंटला 2 आणि 4 खाली असतात, कळते. सो अल्टरनेट लूप्स फेजमध्ये असतात, इथं पण अल्टरनेट लूप्स फेजमध्ये असतात. ठीक आहे. तर यांना आपण म्हणलं नोड. आता तुम्हाला इथं दिसेल की हे जे पॉइंट्स आहेत 2 नोडच्या एक्झॅक्टली मिड पॉइंटला, इथं पण आहेत, इथं पण आहेत है ना. हे पॉइंट जे आहेत हे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट करणारे पॉइंट्स असतात प्रत्येक या लूपमध्ये. तर यांना म्हणतात अँटी नोड. अँटी नोड, ठीक आहे. त्यांना आपण असं AN ने डिनोट करू शकतो. तर एक अँटी नोड हे बघा इथं आहे, 2 नोडच्या मध्ये आहे. परत इथं एक अँटी नोड आहे बघा 2 नोडच्या मध्ये, आणि परत इथं एक अँटी नोड आहे 2 नोडच्या मध्ये. सो स्टँडिंग वेव्हच्या प्रॉपर्टीज आपण आता उद्या पाहणार आहोत. मी थोडं फक्त आता दाखवतोय तुम्हाला की कशा आहेत. बिटवीन 2 नोड्स देर विल बी एन अँटी नोड, बिटवीन 2 नोड्स अँटी नोड, बिटवीन 2 नोड्स अँड अँटी नोड. उलट ही आहे, बिटवीन 2 अँटी नोड्स देर इज 1 नोड, बिटवीन 2 अँटी नोड्स देर इज 1 नोड. म्हणजे एक अँटी नोड, एक नोड, एक नोड, एक अँटी नोड, असं अल्टरनेट क्रिएट होतात. समजते.